सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि गोंदिया शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आणि अनेक लोकांच्या घरी पाणी शिरलं आहे. मी सध्या गोंदियातील न्यू लक्ष्मीनगरमध्ये आहे. आपण बघू शकता एका घरामध्ये काय कसं प्रकारे पाणी जमलेलं आहे आणि सकाळपासून हे लोक पाणी फेकायचा प्रयत्न करत आहे, मात्र पाणी इथून निघत नाही. मागे पाहिलं की यांच्या घरी 3 रुग्ण आहेत आणि त्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागते. आपण आणखी बघू शकता यांच्या किचन मध्ये सुद्धा आणि बेडरूम मध्ये सुद्धा कशा प्रकारे पाणी आहे. आपण बघू शकता यांचे जे बेडरूम मधलं सामान आहे ते पूर्ण बिस्तरावर ठेवण्यात आलेलं आहे. ते यांची जे राहण्याची व्यवस्था आहे ते पूर्ण विस्कळीत झालेली आहे आणि त्याचप्रमाणे पाहिलं की यांच्या किचन मध्ये पण आपण बघू शकता की कशा प्रकारे आहे आणि गॅस वगैरे हे आपण यूज करतो ते बघू शकता किचन मध्ये कशा प्रकारे पाणी साठलेलं आहे. आणि आपण बघू शकता की आजीबाई आहे चालते सोबतच ते पाणी फेकण्याचा प्रयत्न करतात की घरातील पाणी बाहेर निघालं पाहिजे. मात्र वारंवार प्रशासनाला याची माहिती देऊन सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही आणि त्याचप्रमाणे पाहिलं की प्रशासनाने काहीतरी आर्थिक मदत करावी आणि त्याचप्रमाणे हा पाणी घरामध्ये शिरू नये यासाठी प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी ह्या घरच्या लोकांनी केली आहे. आमच्या सकाळपासून आम्ही जसं उठलो तेव्हा पाहिलं की आमच्या घरामध्ये पाणी भरून होतं. मागं नाली नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला इतका गैरसोय होऊन राहिला. आमचं सगळं अनाज खराब होतो. दरवर्षीचं आहे हे असं. आणि कांदे आहे, भाजीचे आहे, सगळं म्हणजे आमच्या खूप नुकसान होऊन राहिलं. तर प्रशासनाने आमचं हे आहे की आम्ही गोंदियाचे शिवनगर आहे, रिंग रोडला ह्या रहिवासी आहो, तर इकडे लक्ष द्यावे आणि नालीची व्यवस्था करावे, रोडही करावे असं मी प्रशासनाला आग्रहाची विनंती करते. आणि हे दरवर्षीच्या आमच्या नुकसानाची भरपाई करून द्यावी आणि नुकसान झाल्या नाही पाहिजे पुढच्या वर्षीपासून आमचं. पानी की वजह से इतना सामना करना पड़ रहा है। 2 छोटे बच्चे हैं, 3 पेशेंट है। सुबह से हम 7 बजे से बस पानी ही फेंक रहे हैं, घुटने तक का पानी था। इसके विषय में हम कई बार आमदार सर, खासदार सर, यहाँ तक कि नगर परिषद में भी जा चुके हैं। 2 साल से कंटिन्यू एप्लीकेशन दे रहे हैं पर कोई सुनवाई नहीं हो रही है। और इसके वजह से जो भी अगर से हमको प्रॉब्लम आती है तो इसका जिम्मेदार प्रशासन खुद होगा।